मी सध्या मिठी नदीच्या पात्राजवळच आहे आणि या ठिकाणची कुर्ला एलबीएस परिसरातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मिठी नदी दुथडी भरून सध्या वाहताना पाहायला मिळते, मात्र चिंतेचं कारण नाहीये, कारण पावसानं सध्या काहीशी उसंत घेतलेली आहे। मात्र बोललं जात आहे की जेव्हा जोरदार पाऊस बरसेल त्यावेळी मिठी नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढेल। यात वाढ झाली तर मात्र आजूबाजूच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, परिसर आहे, त्याला धोका संभवू शकतो। आपण पाहतोय की काल सुद्धा क्रांतीनगर परिसर असू द्या, बैल बाजार आणि आसपासचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं। एनडीआरएफची 5 पथकं दाखल झाली होती आणि आज देखील खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेची पथकं आणि एनडीआरएफची जी पथकं आहे तिला स्टँड बायवर ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वतोपरी मदत करण्याचं या सूचना सुद्धा त्यांना देण्यात आलेल्या आहे। आपण पाहतोय की काल मिठी नदीची जी पाणी पातळी आहे ती 4.7 मीटरवर पोहोचली होती आणि आता ही पाण्याची जी पातळी आहे ती 4.2 मीटरवर असल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळे जसा जसा पाऊस वाढेल तशी तशी ही पाण्याची पातळी सुद्धा वाढणार आहे आणि त्यामुळे दुपारनंतर नेमकी परिस्थिती काय असेल यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या तरी अधूनमधून पाऊस पडतोय, परिस्थिती मुंबईमध्ये सर्वसामान्य असल्याचं सुद्धा महानगरपालिकेकडून ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे। हार्बर लाईन, रेल्वे लाईन आणि त्यासोबतच वेस्टर्न लाईन सुद्धा व्यवस्थित 15 ते 20 मिनिटांना सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मात्र तरी देखील जसा जसा पाऊस वाढेल तशी तशी ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। सागर, नक्कीच गिरीश, त्यामुळे मुंबईकरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।